आज दिवसभर मित्रांनो इडली 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 वरण भात असतो. प्रिय वरण भात, प्रिय वरण भात असतो, प्रिय वरण भात. मी कुठं जळतोय ग? तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो आता वाजले जवळजवळ 11-11:30 वाजले ते, आणि आज इडली होती खायला. सकाळी इडली खाल्ली मस्तपैकी. आता काय दिवसभर भूक लागणार नाही. तिथे इथं चालू आहे जरा थोडीशी डाळ चाळायला. त्याच्यात काय झाले, थोडं मशिनीतनं जी यंत्राने जी तुरी केल्या त्यातनं जरा थोडीशी फुटकी डाळ होती, ती चाळून हार्वेस्टरने ती फुटकी डाळ थोडीशी चाळून बाजूला काढते. ऊन पडले, उन्हाला बसले आम्ही निवांत. अजून बरीच काम आहे ती तशी, पण आता हे मधलं हिथंच काढलंय, तर म्हणलं करू द्या, बरं झालं. कर, तुझं तरी काम होईल सगळं. तुझं झालं की आपण जाऊ परत. तुरी त्या राहिल्या त्या. आज आहे बुधवार. लाईट मोटर चालू केली ती पण बंद पडली. काय झालंय मला माहीत नाही, बहुतेक फ्यूज उडले असणार आहे. उद्यापासून गव्हाला पाणी चालू करू. पाणी भरपूर गव्हाला दिलं म्हणजे गहू चांगला येईल. तर आम्ही आलो आता शेंगा गोळा करायला. शेंगा म्हणजे ती काही असं कापायचं, एवढं गोळा करून घ्यायचं. काम तर कुठलंही मन देऊन करतोय आम्ही. थोडं 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 तास 2 तास. ही एक आणि वरचे एक तुकडं, 2 तुकडे आहे ते, 2-3 तुकडे आहे ते, तेवढंच घ्यायचं. तिला म्हणलं तुम्हाला फक्त गोळा करून दे, माझी मी वाहतो, सगळं घेऊन जातो म्हणलं. हे काट्याचं गवत बघा असलं आलंय. किती वेळा आपण त्याला पाळी घातली त्यामधनं, किती वेळा खुरपलंय. 2दा पाळी घातली, 2दा-3दा पाळी घातली, 2दा खुरपलंय, तरी सुद्धा एवढं गावात आहे. तणाला लय हावरी रान आहे ती. तण येणं म्हणजे रानाची सुपीकता आहे बरं का. पण काय बरं का, काय झालंय स्पर्धेच्या युगामध्ये ना, पहिली लोकांची शेती थोडी असायची. विहीर पहिली लोक काय करायची माहिती आहे का, विहीर अशी खोलग्यात. आता कसं आपण विहीर करायची तर खोलगा 2 आहे ते का एक आहे, जिथं खोलगा आहे तिथं विहीर आपण पाडतो. तशी पूर्वीची लोक खोलग्यात विहीर नव्हती पाडत कधी. चढावर विहीर धरायची. का चढावर धरायची, तर चढावरनं पाणी खोलग्यापर्यंत यायचं. असा हे करायचं, दंड करायचा त्याला म्हणायचं. दंड करायचं एक, आणि त्या दंडाने पाणी जायचं. ठीक आहे, माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं. पाट म्हणायची ती, पाटाने पाणी जायचं. आता तसं नाही. आता विहिरी खोलग्यात धरते ती, आणि पाईपलाईनीने पाणी चढापत्रून येते ती. आणि रानं थोडी असायची, थोडी म्हणजे जास्त बागायत करत नव्हती. मोठंवर भिजून भिजून किती भिजणार आहे रान, आणि त्याच्यामुळे ते थोडंच करायचं, त्यातच सगळं. आता काय झालंय बरं का, माणसाची इच्छा वाढल्या. त्या माणसांना ना स्वर्ग दिसतोय. सगळ्या गाड्यान घोड्यान, मग प्रत्येकाची स्वप्न वाढले, आशा वाढली, आणि त्याच्यामुळंच माणूस सुखासाठी कष्ट करतोय, पण ती त्याच्या आयुष्यात त्याला सुख कधी मिळतच नाही. कष्ट कष्ट, वाढतान लय अवघड आहे. आता कष्ट बंद. खायचं काय मग आता? चला घे गोळा करा. खायचं काय मग आता? तुम्ही म्हणताय माणसाला कळना. नाही कळणार नाही. ह्या स्पर्धेच्या युगात आपण सुद्धा टिकलो पाहिजे का. मग आपण जर का आपल्या आशा फिशा सगळ्या सीमित ठेवल्या, तरी आपल्या लेकरा बाळांना पण वाटणारच आहे की काय ना काय. पण आशा इतक्या मोजके ठेवल्या त्याने आपण इतकं साधं राहतोय ना, आणि साधं राहण्यातच सुख आहे. सुख आहे, पण आपली लेकरा बाळांना त्यांच्या बरोबरची जी मुलं आहे ती शाळेतली ही ती, त्यांचं बघून निदान वाटणार तरी का नाही की बाबा आपल्याला बी असं असावं, आपल्याला असं असावं. त्यांना जर का आपण त्यांच्या ह्या वयात जी पाहिजे का ती आपण सगळं पुरवतोय, त्यांच्या पुढच्या इच्छा ती पूर्ण करतील, त्यांची ती करतील. खरं आहे म्हणणं. मग आमच्या मागं नामा आणि मनी ही 2 जण ठरलेली जाईल. त्यांना बी करमत नाही घरी. जिकडं जाईल तिकडे येते ती. कुत्रे कशी माणसाच्या मालकाच्या मागे येते ती, तशी मांजरं ही पहिलीच मांजरं बघतोय आपण आपल्या मागे येते ती. नाहीतर मांजरं अशी येत नाही ती मागं. गट्टू होता 3.5 वर्ष माझ्या मागं. आता गट्टू गेला की ही 2 माझ्या मागं लागले. अजिबात मला सोडत नाही आहे ना, माझी राखणदार आहे ती. हे काय तिच्या माग मनी तर आहे तिकडं नाम आहे. अहो एक दिवशी जर खुरपताना गहू खुरपताना
लय मजा केली मी आपलं माझ्या तालात हम्म. आणि बसलो होतो हे अचानक त्या गावात अशी झेप टाकली लय भिली मी तर म्हणलं साप पाय मग आजच वाटतंय गावात काहीतरी कशाला तर गेलतो मनीने अशी अचानकच सुळकी मारली काल 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 मी भिलो की म्हणलं सापावणे मनीनं सुळ करत गेली सगळी. आधी उडी मारती मी ती सापाने फणा मारल्याने वाटतं. हम्म. तर मंडळी चालू आहे काम आपलं एवढं आता घेतो हळूहळू. तरी मित्रांनो आता आपण कामाला अर्धविराम दिलेला आहे. अर्धच काम सोडून आपण निघालेलो आहे कारण की क्षितिज आला आहे आता ते मग ते भूक लागली. मग आता ही आई म्हणते की आता मी तुला कुकर लावून देते बाळा इडलीची. तर सगळ्यात मोठी भूक तर आईलाच लागलेली आहे. इडली खायची इच्छा तिला झालेली आहे. त्याच्यामुळं ती म्हणली हो चला बाजार राहू द्या काम लेकराला भूक लागली. पण आता असू दे चला आता जसं असेल तसं असेल. तर तुला खवडत नाही इडली आवडत नाही इडली आवडते का नाही आवडते इडली आवडती म्हणून अर्ध काम सोडून नाहीतर हे अर्ध काम कधी सोडून देत नाही. सगळं काम झाल्याशिवाय हलायचं नाही असा इथं नियम असतो. इथंवर लागला फुटाणा खायला बाळाला दम निघायला भूक लागलेलं आहे. बाळाने फुटाण्याचा पुडा काढला बाजूला तात्याने दिलेला आणि लागला फुटाणा खायला. ओहो जबरदस्त इडली आणि हे सांबार. बापू चल चल रे बाबा नशिबवान आहे बाबा चल 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 गरमागरम इडली सांबार सगळं तयार. आज दिवसभर मित्रांनो इडली 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 आणि सांबार. संपला आजचा दिवस. कुठंतरी मनात आलं होतं भाकर माझी राहिली कुठंतरी. मला गपचूप माझ्या मनात येऊन मला डोकावून बघत होती अरे आज मला विसरला का काय. पण काय करू ग भाकरे माझी बायको असली आहे अरे देवा. त्यामुळं आज भाकरीला विसरून गेलो मी. आज इडली आणि सांबार ह्याच्यावरच सगळं दिवस संपला. खरं सांगा आवडली नाही का तुम्हाला. हो ग हो आवडली आवडली आता परत माणसाला नाही म्हटलं तर मग नाही कसं म्हणावं. होय आवडली. आजच असं झालंय की तुम्हाला भाकरी केली नाही नाहीतर इडली केल्यावर तुम्हाला दुपारी भाकरी असते. महिन्यातनं 2-3दा असं होतं 2-4 वेळा. नाही करत काहीतरी उगाच वरण भात असतो प्रिय वरण भात प्रिय वरण भात असतो प्रिय वरण भात. मी कुठं जळतोय ग. वरण भात तर सगळ्यात श्रेष्ठ आहार आहे. हलका फुलका पचायला हलका. वरण भाताने राग सुद्धा निघून जातो. काय काय माणसांना जर वरण भात जर केला ना हा आज वरण भात हा त्यांना एकदम बरं वाटतं. मला म्हणताय तुम्ही मला हे नाही बाबा तुला नाही मला सुद्धा तसंच व्हायला लागलंय वरचीवर. नामा आला का तो संगतीचे गुण. कुठनं चालू करायचं आता. चितवर झालं की माझं हा चितवर झालं. चला आता हे बघा दिसतंय. मगापासून 3 ते 4 वेळा मी आलो टाकून आणि अजून मला वाटतं 3रा हिस्सा झाला 4था हिस्सा राहिला आहे अजून म्हणजे ह्या एका एकरातला. आणि ह्या बारीच्यानं आपल्या ह्या आंब्याला मोहर आला आहे का नाही बघू आपण. वरच्या आंब्याला चांगला मोहर आला आहे. ह्या आंब्याला मोहरच आला आहे का नाही. काय काय आंब्याची झाडं 1 वर्षाआड फळं देते ती. काय काहींना लागतो दर वर्षी पण थोडा थोडा लागतो. म्हणजे ह्या वर्षी ह्या फांदीला लागलं तर पुढल्या वर्षी त्या फांदीला असं असतंय. अजून तर कुठं मोहर नाही निघलेला कुठंच नाही. ह्या बाजूला तर नाहीच. टाईम लागेल काय माहिती. नाही इकडे बी नाही कुठं. ह्या आंब्याला बी नाही. ह्या आंब्याला बी नाही मोहर लागला. ह्या आंब्यावर कीडच पडली पण पानं कोणीतरी खाऊन टाकली. आळ्याने खाल्ली का काय माहिती. ही कुठं जर जाईल तिकडे येणार. ह्या 3 आंब्यांना यंदा मोहर नाही. संपला विषय.
यंदा आपल्याला आंबा जास्त नाही तर म्हणायचं, तर वरच्या झाडाला जेवढं निघेल तेवढंच. यंदा नाही का यंदा मोहर तर लागला नाही हो ह्याला. हां हां एक वर्षाआड फळ लागतं ना. फांद्या राहिलेल्या अशा काय काय जे आहेत ना. पुढं आणू काय इकडं. तर आता मी निघालो गाय आणायला. गाय आणू, त्यांना वैरण टाकू, पाणी पाजून बांधू. दिवस मावळून गेला आता. तरी चिलाची वळ राहिली, थोडा जनावर आहे काढायला राहिले आपल्याला. बघा कशी आले लगेच मागं 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 मागं. झाडावर पण चढायला लागले तर पटपट 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 पट. नामा वर झाडावर चढला. नामा वर चढला तू फास्ट. करा शिकार करा.